ओम बिर्लांनी लोकसभा अध्यक्ष खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिली आणि शिवसेनेत विलिनीकरणाच्या संदर्भात मंजुरी दिली। याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने या 6 बंडखोरांना नोटीस बजावली। लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा सचिवालय यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे। मात्र ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या शिवसेना विलिनीकरणाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला। 2 आठवड्यांनंतर या संदर्भातली पुढची सुनावणी पार पडणार आहे। संलग्नता ॲपिलेशन तो त्या संलग्नतेला धरून संविधानामध्ये कायद्यामध्ये कुठे तरतूद आहे अशी की 6 जणांना संविधानाने बसवता येईल। आणि म्हणून आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज गेलो होतो। सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश चिमन आणि आराध्य साहेब तिथे होते। त्यांच्यासमोर आमचे देवदत्त कामत यांनी हा विषय मांडला आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्यात आलं की या पद्धतीनं हा जो बाजार मांडला गेला आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारची संविधानाला अनुसरून नसलेली नोटीस सूचना तिला तिच्याबद्दल आपल्याला कारवाई केली पाहिजे की तिला स्टे दिला पाहिजे। कोर्टाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस जारी करतो, 15 दिवसाच्या नोटीसचं उत्तर मागू आणि फायनल हिअरिंग 15 दिवसांत करू।